शेतकरी बंधूंनो, मी धनलक्ष्मी सीड प्रायव्हेट लिमिटेडचा गेवराई प्रतिनिधी नवनाथ जाधव कुकडगावमध्ये प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे. तालुका बीड, जिल्हा बीड. इथं आपलं बाजरी आहे धनलक्ष्मी सीडची DLBH 3366 ही बाजरी आहे. आणि ह्या बाजरीची जो कणीस आहे तो हिरवगार दाणा आहे, लांबलच कणीस आहे आणि चमकदार पण आहे. त्याच्यामुळं विक्रीसाठी शेतकऱ्याला फायदेशीर राहणारा वाणा आहे. ह्यो जे समजा ह्याला जे हमी भाव लागतोय तो व्यवस्थित शेतकऱ्याला लागतोय. आणि गुरंढोरासाठी खाण्यासाठी बी चारा बी समजा चांगला आहे, चविष्ट आहे. शेतकऱ्याला खाण्यासाठी बाजरी पण चांगली आहे. आणि जो शेतकरी समजा लावतो समजा त्यांना समजा वाडीमध्ये समजा वाऱ्याने आणि पडत बिलत नाही. आणि पाण्याचं जरी समजा सोर्स कमी जरी झालं तर बाजरी पडत नाही आहे. आणि हाईट कमी असल्यामुळं बाजरी पडत नाही. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी धनलक्ष्मी सीड प्रायव्हेट लिमिटेडचा गेवराई प्रतिनिधी नवनाथ जाधव कुकडगावमध्ये प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे. तालुका बीड, जिल्हा बीड. इथं आपलं बाजरी आहे धनलक्ष्मी सीडची DLBH 3366 ही बाजरी आहे. आणि ह्या बाजरीची जो कणीस आहे तो हिरवगार दाणा आहे, लांबलच कणीस आहे आणि चमकदार पण आहे. त्याच्यामुळं विक्रीसाठी शेतकऱ्याला फायदेशीर राहणारा वाणा आहे. ह्यो जे समजा ह्याला जे हमी भाव लागतोय तो व्यवस्थित शेतकऱ्याला लागतोय. आणि गुरंढोरासाठी खाण्यासाठी बी चारा बी समजा चांगला आहे, चविष्ट आहे. शेतकऱ्याला खाण्यासाठी बाजरी पण चांगली आहे. आणि जो शेतकरी समजा लावतो समजा त्यांना समजा वाडीमध्ये समजा वाऱ्याने आणि पडत बिलत नाही. आणि पाण्याचं जरी समजा सोर्स कमी जरी झालं तर बाजरी पडत नाही आहे. आणि हाईट कमी असल्यामुळं बाजरी पडत नाही.